रेल्वे अंडरपासचे काम गतीने पूर्ण करा, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निर्देश. पाणी वळवण्यासाठी 2 ठिकाणी खुल्या ड्रेनेज लाईन. नंदुरबार शहरातील नडवा रस्त्यावरील रेल्वे अंडरपासमध्ये पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी रेल्वे विभागाकडून सुरू असलेल्या ड्रेनेज कामाची आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी हे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. बोगद्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी 2 ठिकाणी खुल्या ड्रेनेज लाईन कार्यान्वित करण्यात येत आहेत. नडवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्यात दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने वाहतूक वारंवार विस्कळीत होत होती. त्यामुळे रेल्वे पट्ट्या लगतच्या परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येच्या कायमस्वरूपी निराकरणासाठी शिवसेना नेते तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यानंतर रेल्वे विभागाने 15 मे पासून बोगद्यालगत ड्रेनेज लाईन उभारणीचे काम हाती घेतले आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणी करताना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी कामाचा आढावा घेतला व गुणवत्तेबाबत आवश्यक सूचना दिल्या. यावेळी बांधकाम सभापती देवेंद्र जैन, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरपालिकेचे नगर अभियंता गणेश गावित, रेल्वेचे सहाय्यक मंडळ अभियंता राधेश्याम मीना तसेच रेल्वे अभियंता सुनील यादव उपस्थित होते. 2 ठिकाणी खुल्या ड्रेनेज लाईन. बोगद्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी 2 ठिकाणी खुल्या ड्रेनेज लाईनची उभारणी करण्यात येत आहे. एकता नगरकडून एक ड्रेनेज लाईन तयार करण्यात आली असून दुसरी लाईन बोगद्यापासून बापूनगर मार्गे पाताळगंगा नदी लगतपर्यंत नेण्यात येणार आहे. सुमारे 1150 मीटर लांबीच्या या ड्रेनेज प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर असून ते लवकरच पूर्ण करण्यात येईल अशी माहिती रेल्वे विभागाने दिली. या कामामुळे पावसाळ्यात रेल्वे अंडरपासमध्ये पाणी साचण्याची समस्या कमी होऊन नागरिकांची वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लोकसेतू मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार.